यानंतर बघूया दिवसभरातली नववी मोठी बातमी। माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा आरोपाच्या चक्रव्यूहामध्ये सापडलेत। धनंजय मुंडेंनी 17 लाख रुपये उकळल्याचा आरोप रंजना नागपूरकर नावाच्या महिलेनं केलाय। जेव्हा पैसे मागितले तेव्हा मुंडे समर्थक कैलास फड आणि निखिल फड या पितापुत्राने पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप सुद्धा या महिलेनं केलेला आहे। फड पितापुत्रानं मात्र हे आरोप फेटाळले। मी इकडून तिकडून रडून भागून सोनं नाणं वीक वाक नातेवाईकांचे सोनं गहाण ठेवून त्यांना 8 लाख एक दिले, 9 लाख एक दिले। धनंजय मुंडेच्या घरी नेऊन तेलाच्या खरड्याच्या डब्यात। कुठल्या घरात? मुंबईच्या की नाही, तिथल्या परळीच्या जीना होता आणि त्याची आई होती, बहीण होती, त्याचा चुलत भाऊ होता, पिता पुत्र दोघेही होते। कैलास फड निखिल फड हे दोघेही तिथे हजर होते। त्यानंतर मग काय चर्चा झाली धनंजय मुंडे यांच्याशी? धनंजय मुंडेंनी म्हटलं तुमचं काम होईल। मग माझ्या लक्षात आलं की वर्ष लोटत आलं तरी माझं काम झालं नाही, म्हणून मी पैशाची मागणी केली। पैशाची मागणी का केली? मी त्या परळीत गेली तर मला बंदुकीची गोळीचा धाक दाखवून, म्हणजे लावलीच, धाक नाही। कोणी लावलं? निखिल फड कोण आहे? धनंजय, त्याचा मानसपुत्र धनंजय मुंडे समोर लावली। कधीपर्यंत असे भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही निवडून देणार? आणि काय चालू आहे आज? असंच एक नाहीये, फक्त परली नाहीये, असे सगळे ठिकाणी असंच सुरू आहे। या महिलेला मी ओळखत नाही, माझा मुलगा ओळखत नाही आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब सध्या ओळखत नाहीत। मी विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या ज्या तारखेला बोलतायत की मी ह्या तारखेला इथं आलं, ते असं झालं, बंदूक आमच्यावर हे झाली, तर त्या तारखेचं आमचं लोकेशन, त्यांचं लोकेशन, फोन कॉल, CDR मागच्या 10 वर्षापासून मी तर नागपूरला एकदा सुद्धा आजपर्यंत नागपूरलाच गेलेलो नाही।